नमस्कार. आज 28 जानेवारी. भारतामध्ये अनेक असे वीर योद्धे होऊन गेले, ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून भारताला स्वतंत्र मिळवून दिलं. आज अशाच एका थोर व्यक्तीची जयंती आणि ती थोर व्यक्ती म्हणजे लाला लजपत राय. आज त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील मोगा या जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव राधाकृष्ण अग्रवाल तर आईचं नाव गुलाबदेवी असं होतं. लहानपणापासूनच लाला लजपत राय हे फार हुशार व उदारमतवादी होते. त्यांना मनातून देशासाठी काहीतरी करावं असं नेहमीच वाटत असे. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात त्यांनी अनेक वेळा आंदोलने देखील केलेली आहेत. देशासाठी बिपिनचंद्र त्याचप्रमाणे टिळक यांनी मिळून अनेक वेळा स्वातंत्र्याच्या प्रती कार्य केलेलं आहे आणि या तिघांना लाल बाल पाल या नावाने ओळखलं जायचं. यंग इंडिया, महान अशोक, लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीच यासारखी पुस्तके लाला लजपत राय यांनी लिहिलेली आहेत. त्यांना पंजाब केसरी म्हणजेच पंजाबचा सिंह अशी लोकांनी पदवी दिली. आजादी हमारा जन्मसिद्ध अधिकार, अंग्रेजों से भीक मागने की वस्तू नहीं अशी त्यांनी सिंह गर्जना केली. तसंच त्यांनी पंजाब नॅशनल बँक याची देखील स्थापना केली. ऑक्टोबर 1917 मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय होम रूल लीगची स्थापना केली. अशा या थोर पुरुषाची निधन 17 नोव्हेंबर 1828 मध्ये झालं. अशा या थोर व्यक्तीला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.